कावठे येथील माजी सरपंच योगेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने साक्री पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। उर्वरित आरोपींना अटक का केली नाही व आरोपींवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज कावठे ग्रामस्थ व महिला भगिनींचा मोर्चा साक्री शहरात धडकला। कावठे फाट्यावरील हॉटेलवर लॉजच्या नावाखाली सर्रास वेश्या व्यवसाय सुरू होता। याबाबत कावठे ग्रामस्थांनी हॉटेल चालकाला समज दिली व जे काही व्यवसाय सुरू आहे ते त्वरित बंद करण्यात यावे असे सांगण्यात आले होते। मात्र दुसऱ्या दिवशी योगेश गायकवाड यांच्यावर गोल्डी हॉटेल जवळील SS मोबाईल शॉप समोर 10 ते 12 तरुणांनी हल्ला केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। यात योगेश गायकवाड जखमी झाले होते। त्यांच्यावर देसले हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। घटना घडताच साक्री पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना अटक का केली नाही व आरोपींवर 307 कलम का लावण्यात आले नाही असा जाब या मोर्चात विचारण्यात आला। सर्व आरोपींवर 307 कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी व साक्री शहरातील लॉजेसवर जे काही वेश्या व्यवसाय सुरू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी महिला भगिनींच्या वतीने करण्यात आली। गणपती विसर्जनाच्या आत जर उर्वरित आरोपींना अटक केली नाही व त्यांच्यावर 307 कलम लावला नाही तर साक्री शहर व साक्री तालुका कडकडीत बंद करण्यात येईल असे या मोर्चावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे व उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळेंना निवेदन देताना सांगण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिंदे गटाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारींसह कावठे ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री धुळे। कावठे येथे लावलेले आपण पुढच्या 5 दिवसाची मुदत देऊ। 5 दिवस याच्यासाठी उद्या ते काय म्हणतील 1 तासात ते होणार, 4 तास ठीक आहे। 1 नाही 2 नाही 5 दिवस मुदत तुम्हाला। गणपती विसर्जना ऊसतोर जर तुम्ही त्यांना अटक केली नाही तर साक्री शहर साक्री तालुका पूर्ण जे काही धक्का लागल याला सर्व प्रशासन जबाबदार राहणार। सर्वांना नम्र विनंती, आता शांततेने जा।